पारधी वस्ती भेट या संकल्पनेनं पुणे जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व पारधी पेढ्यांवर भेट देण्याची संकल्पना माननीय महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त श्रीकांतजी देशपांडे साहेबांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी कशाचाही विचार न करता एकच सेकंदामध्ये होकार दिला। बिगर पत्रिका आणि नुसतं निमंत्रण, त्या निमंत्रणाला मान देऊन सर तसं म्हणलं तर आम्हाला वाडगमाई म्हटल्याशिवाय त्याच्या पलीकडे काही जमत नव्हतं पहिली गोष्ट। परंतु हळूहळू जसं काम करायला लागलो तसं एक एक देवता भेटत गेले आणि कामाला एक चांगल्या रीतीनं यश आलं। आज या ठिकाणं सकाळपासून नायगाव असेल, उरळी कांचन असेल आणि तळेगाव या ठिकाणी विविध विषयातून आमचं सुरुवातीला एवढंच ठरलं होतं की भेट दौरा, परंतु अतिशय चांगल्या रीतीनं जाईन त्या ठिकाणं प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना जीवापार अगदी छान रीतीनं सगळ्या आदिवासी कुटुंबाला न्याय देण्याचं काम केलं। इंदापूर तालुक्याचं सर म्हणायला गेलं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण कौतुक करावं तर किती करावं आणि कोणत्या शब्दात करावं। कारण मागच्या 5 वर्षापूर्वी मान्य श्रीकांत पाटील साहेबांनी या ठिकाणं आपल्या गाडीमध्ये जसं चर्चा झाली त्या स्वरूपात त्यांनी कामाची सुरुवात केली। मुळात म्हणजे श्रीकांत पाटील हे नाव जरी पुढं आलं तरी लोकांचा थरका फोडत होता बाकीच्या गोष्टीचा, आणि गरीब हे व्यक्ती अगदी आदरानं त्यांच्या पुढे जाऊन उभं राहत होते। आत्ताची स्थिती अशी आहे सर या 2 वर्षामध्ये की ऑफिसमध्ये सगळ्यात न विचारता ऑफिसमध्ये प्रवेश साहेबांच्या कॅबिनमध्ये असताय आणि गेले तर आतमध्ये रडत गेलेला माणूस हसत मुखानं माघारी येणार। या स्वरूपाचे अधिकारी जर महाराष्ट्रामध्ये एक 10 जर मिळाले तर गरिबीमुक्त महाराष्ट्र व्हायला टाईम लागणार नाही असं मला वाटतं। मुळातच बाबा म्हणायचे अज्ञानाचा अंधार गड्यावर जोवर संपणार नाही, ज्ञान विना समाजक्रांती कधीच घडणार नाही। शिक्षण आलं की ज्ञान येतं, ज्ञान आलं की गाव व्यवस्थेमध्ये न्याय मागायला आपण, अधिकार मागायला आपण तयार होतो। परंतु गावोगावी भटकंती आणि जाईन त्या ठिकाणं अर्धी भाकर मागून आपली उपजीविका भागवताना, प्रत्येक विषयातून संघर्ष करताना, जिवंतपणे एखाद्या जनावरापेक्षा भयंकर जीवन जगणारा हा भारतीय समाज मेल्यानंतर देखील त्याला सर मैतासाठी बनबट भटकटे आज देखील करावं लागते। आणि मग लहानपणापासून पाहिलेलं हे चित्र कुठेतरी थांबेल का? ते कशा स्वरूपात थांबेल? तर गुरु दुसरे नव्हते, घरामध्येच माझे बाबा अडाणी असते, अडाणी आई, तो शिकवताना इतके सुंदर रीतीने शिकवायचे, माणसाला माणूस जोडून दाखवावं। प्रत्येकानं आपल्या जोडीदार कशा स्वरूपात असावे त्याचे विचार प्रत्येकानं स्वतः करावे। जीवनाचा संघर्ष करत असताना ते नेहमी म्हणायचे दुःखी आणि पीडितांचे आसू नेहमी पुसण्याचं आपल्याकडून जर काम झालं तर जीवनामध्ये त्याच्या इतका श्रीमंत कोणीच नाही। आणि मग हे सगळं काम करत असताना सर थोडं संघर्ष करावा लागत होता। परंतु 20 वर्षापूर्वी ज्या पुणे जिल्ह्यामध्ये काम करताना हे इंदापूरपासून सुरुवात झाली आणि या इंदापूरच्या शेजारीच इथं दौंड तालुका आहे आणि त्या दौंड तालुक्यामध्ये कुठं जरी चोरी झाली तर पहिला पारधी पकडा त्याला। आता या ठिकाणं आपण मग असे येता जाणार होतो चिंचोली गावामध्ये, परंतु टाईम अभावी आपण इकडं आलो। त्या ठिकाणी अशी व्यवस्था ती रेल्वेला जर चोरी झाली तर ह्या लोकांनी हाय त्याच ठिकाणं घर सोडायचं आणि लांब जंगलात पळून जायचं। पळता पळता पपईच्या कांड्या किंवा एरंडाच्या कांड्या तोडायच्या आणि पाण्यामध्ये झोपून बसायचे। 8-8 तास 10-10 तास पाण्यामध्ये झोपून बसून असायचे आणि ते नळकांड्याच्या विषयातून ते श्वास घ्यायचे। अशा स्वरूपाची ही व्यवस्था होते या ठिकाणची। कुठेही चोरी झाली की पारधी, कुठेही चोरी झाली की दरोडा झाले की पारधी, परंतु ते कशा स्वरूपात थांबले जाईल? सुरुवातीला या ठिकाणं भोई समाजाचे मासेमारी लोक करत होते, त्यांच्या शेजारी राहून यांनी मग त्या ठिकाणी रोजंदारीने सुरुवात करून घेतली। नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला देखील हे करता येत आहे। नंतर जाळ्या घेतल्या, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 10 झाले, 10चे 20 झाले, 20 आज 6000 कुटुंब दोन्ही बाजूंनी पारधी समाजाचे मासेमारी करत आहे पंढरपूरपर्यंत, दौंड ते पंढरपूरपर्यंत रोजंदारी मिळाली। आता शासनाचं काही नको, स्वतःच्या जागा घेतल्या, स्वतः घर बांधलं, इतके सुंदर रीतीने प्रगती झाली। साहेबांसारखे आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला लाभले इंदापूरला। आज महाराष्ट्रामध्ये
आम्ही अशा स्वरूपातून पैज लावत आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील पारधी चोर दाखवाने 1000 मिळवा, एवढं कष्ट करून खाणारे इमाना इद्वाराने हे करत गेलो. या ठिकाणी एकाचे सर हे नाही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, गावाचं सहकार्य. थोडंसं कुठं चुका झाल्या तर कडक पाऊल उचलावं लागतं, त्याचा थोडंसं नर्वस होतात, परंतु गरिबाला न्याय देताना नेहमी थोडीशी कडक भूमिका जर ठेवली तर त्याला गरिबांना न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. परंतु या विषयातून आपण पुणे जिल्ह्यामध्ये आज 3,86,000 पारधी समाज आहे, म्हणजे शहरात आणि ग्रामीणमध्ये. तो काही ठिकाणं असं वाटायचं, काही ठिकाणं जर आपण नोंदी करायला गेलं की ते पूर्वी असं व्हायचं आहे की आमच्या गावात पारधी नाही, म्हणजे गावचं पारधीच नाही, आणि मग हे लोक कुठले आहेत, हे इथले नाही. तर ते भीती त्यावेळेस अशी होती की जर या लोकांना मतदान कार्ड मिळाले, रेशनिंग कार्ड मिळाले तर ते गावामध्ये स्थायिक होतील, ते स्थायिक झाले तर गावामध्ये पोलीस पाटील होतील, ते सरपंच होतील, ते सदस्य होतील. ह्या भीतीपोटी काही लोक त्यांना जवळ करत नव्हते. आणि मग लहानपणापासून एक बघायला मिळालं, लहानपणी असं ऐकायला मिळायचं की पांढऱ्या पेशी लाल पेशींवर ते शुद्धीकरण करण्याचं काम करतात. कालांतराने असं बघायला मिळालं की लाल पेशीला संपवण्याचं काम पांढऱ्या पेशी करायला लागला, आणि मग कुठेतरी पांढऱ्या पेशीला थांबवून लाल पेशी कशा वाढवता येतील ह्या स्वरूपाचे काम करत असताना तुमचे मला आशीर्वाद मिळायला लागले. आणि गेले 2 वर्षामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या रीतीने आम्ही न्याय देऊ शकलो या प्रत्येक कुटुंबाला. आज अभिमानानं बोलूशी वाटतं साहेब, इंदापूर तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 20 वर्षापूर्वी पारधी कुठे चोर झाले की त्याला बेदम मारलं जायचं गावाकडून पोलिसांकडून, त्या इंदापूर तालुक्यामध्ये 8 पोलीस पाटील झाले सर. आणि ते 8 पोलीस पाटील बनवायचं काम आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम मान्य तहसीलदार साहेबांनी केलं. आज भगवंतागत दोन्ही बी नाव एकच वेळेत आहे, मान्य श्रीकांत देशपांडे सर आणि मान्य श्रीकांत पाटील साहेब. खरोखर सर विठ्ठलाच्या रूपानं तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी प्रकट झालेला आहात. आणि या ठिकाणी विषय इथून पुढचा इतिहास, हा इतिहास साक्षीला राहील की तुमच्यासारखे देव माणसं आम्हाला मिळाल्यामुळं आज इंदापूर तालुक्यामध्ये 8 पोलीस पाटील, 16 ग्रामपंचायत सदस्य आणि 2 सरपंच या ठिकाणी करता आले. ह्याच विषयानं जर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाची कामं झाली तर निश्चितच पारधी समाजाला जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणं सकाळपासून सगळेच अधिकारी आणि सगळे जण गेले. मला म्हणजे विशेषमध्ये सर आम्ही आपल्याकडून आलो त्या दिवसापासून मी झोपलेलोच नाही, आणि ज्या दिवसापासून तहसीलदार साहेबांना कळलं तर साहेब बी 3 दिवस झाले झोपलेले नाही, मी बी त्यांना झोपू द्यायला झालं. तर इथं आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही जागा स्पॉट करण्यासाठी कुठं तुम्हाला घेऊन यावं, आम्हाला सुद्धा पंचायत पडले होते की त्याला पाणीच नाही. आता सुरुवातीची संकल्पना वेगळी होती की तुम्हाला घेऊन पाण्यामध्येच फिरवायचं आणि कार्यक्रमच पाण्यात करायचा, पण पाणी शिल्लक राहिलं नाही, असा अनोळखी कार्यक्रम करायचा असा विषय होता. परंतु नंतर साहेबांनी इथं या ठिकाणी होकार दिला, जीवाला थोडासा आराम मिळाला. कारण 3 जागा आम्ही नापास केल्या, त्या कालटण असेल, कालटण 2 असेल, पाणी शिल्लक नसल्यामुळे आम्हाला ते कार्यक्रम घेता येणार झाला. परंतु स्वच्छ आणि सुंदर विचाराचं घर असावं, त्याच्यापासून नावाला डाग नसावं, असं विचाराचे युवराज काळे गेले 10 वर्षापासून अगदी छान रीतीनं जीवन जगत आहे. दुसऱ्याला अतिशय त्यांचा अभिमान वाटत प्रत्येक गावाला. ते यावेळी तक्रारवाड्यांनी सुद्धा ते मान्य केलं पाहिजे की युवराजमुळं या ठिकाणी आतापर्यंत मला वाटतं 25 अधिकारी या ठिकाणी बसून गेले, 2 पद्मश्री सर या ठिकाणी बसून गेले, डॉक्टर रवींद्र कोले सर आणि स्मिताताई कोले सर मॅडम. या ठिकाणी म्हणजे अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी वातावरण युवराजनं बनवलं. आणि त्यांच्या एका कुटुंबामुळं आज 250 ते 300 कुटुंब या ठिकाणी हळीमिळीने राहत आहेत. मुळात म्हणजे मासेमारीचा व्यवसाय हा अतिशय सुंदर रीतीचा आहे. आणि त्या ठिकाणी एक चिंता वाटते आता मात्र, म्हणजे हे व्यक्त व्हायला काय हरकत नाही साहेब, आपण याच्यावर थोडंसं बारकाईने परीक्षण करणं गरजेचं आहे. दर वर्षाप्रमाणे पाणी कमी होणं म्हणजे या मासेमारी करणाऱ्या कुटुंबावर कोरोना येणं अशा प्रकारचे हे आहे. कारण मासेमारीला हे पाणी जर नाही तर मासेमारीचा व्यवसाय होणार कसा आणि हातावरची पोटं भरणार कशी पडेल. तर त्या ठिकाणी अंत्योदय कार्ड महाराष्ट्रामध्ये आता अंत्योदय कार्डाचा विषय आहे. तर काही ठिकाणी अंत्योदय कार्ड दिले जात नाही, काही ठिकाणचे रेशनिंग दुकानदार त्यांना त्या स्वरूपाची फसवणूक करत आहे. परंतु महाराष्ट्रातील आदिवासी समाज सगळाच त्याला अंत्योदय कार्ड नियमाने साहेब मला वाटतं द्यायचं असं काहीतरी जी आर आहे. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये तो चालू आहे, काही ठिकाणी दिलं जात नाही, त्या ठिकाणची थोडीशी आपण
रेशनिंग दुकानदारांना थोड्याशा सूचना कराव्यात, कारण हे 4 महिने आपल्यासाठी थोडंसं संघर्षाची वाटचाल आहे. बाकीच्या गोष्टींना आपण ज्या स्वरूपात सगळ्यांनी वेळ दिला, तसं म्हणलं तर सरांनी बिगर पत्रिकेचं बिगर विषयाचं नुसतं हसत खेळत मी आपलं म्हणलं, सर मला फक्त भेट द्यावी आणि पुन्हा कशा स्वरूपात नटलेलं आहे ते एकदा पाहावं. तुमच्या नजरेने पाहिलेलं पुन्हा वेगळं आणि आमच्या विषयानं आमच्या संघ झोपडीमध्ये आपण पाहणं जे झोपडीतलं जीवनाचं स्वप्न वेगळं. एक प्रगतीच्या वाटचालीचा देश आणि एक उपासमारीचा देश. तर आपण उपासमारीच्या देशामध्ये जाऊ आणि त्या देशामधला अभ्यास करूया. त्या देशासाठी आपल्याला काय करता येईल अशा स्वरूपाचे मी बागडे सरांना केली होती. सकाळपासून साहेबांनी अतिशय तर मला जर असं वाटलं, मला जर असं कळलं असतं, जर साहेब यायच्यात म्हणून तर पुणे जिल्ह्यामध्ये 3000 जातीचे दाखले मिळाले आम्हाला म्हणजे खरं साहेबांसाठी एकदा टाळा. साहेब यायच्यात म्हणून 3000 जातीचे दाखले ह्या 4 दिवसात वाटले गेले. साहेब यायच्यात म्हणून तर मला वाटतं 1400 रेशनिंग कार्ड जिल्ह्यामध्ये सर ह्या 3 दिवसात वाटले गेले. हे जर मला 6 महिन्यापूर्वी कळलं असतं तर मी तुमची पायरी सोडली नसती, लवकर या. सर्व विषयातून सगळ्यांनी अतिशय चांगल्या रीतीने पुणे जिल्हा प्रशासनाने आणि विशेष करून आमचे बंधू मान्य श्रीकांत पाटील साहेबांनी गेले 4 दिवस स्वतः ते झटत आहेत. कार्यक्रम कशा स्वरूपात आणि लोकांच्या कशा स्वरूपात भावना ते यांनी अतिशय चांगल्या रीतीने म्हणजे मुळात म्हणजे हा कार्यक्रम नुसता आपल्या नावाला झालेला आहे आत्ताचा. हे काम तर त्यांनी 6 महिन्यापूर्वीच उरकून घेतलेलं आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात फास्ट काम त्यांच्याकडेच असतं. ते जिल्ह्याला मला वाटतं सगळे जे तहसीलदार आहेत ना आपल्या जिल्ह्याचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे आमचे, त्यांना आदर्श किल्ली आणि आदर्श गुरु म्हणून मार्गदर्शन म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी असं मला वाटतं. काम कसं करावं, गरिबांना कसं न्याय द्यावं आणि गरिबांचे प्रश्न कसे सॉल्व्ह करावे, तर ते त्यांनी कशा विषयाला गडचिरोलीमध्ये काम केल्यामुळे त्यांनी अतिशय विषयाला हे केलं. महाराष्ट्रामध्ये मी भाग्यवान आहे की श्रीकांत पाटील या नावाच्या जवळ जाणारा महाराष्ट्रामध्येच नाही, पहिल्यांदा त्यांच्या घरी जेवणारा मी भाग्यवान माणूस आहे. म्हणजे इंदापूरला ते माहीत नसावं. म्हणजे पहिल्या वेळेस ज्यावेळेस वाळूवाले हे ते सगळ्यांची बरगाड्या नीट झाल्या त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन जेवणारा नामदेव भोसले एकटा होता. म्हणजे हे माझं भाग्य आहे, हे माझ्यासाठी भाग्य आहे. तर सगळ्या विषयातून आपण सगळ्यांनी अनमोल अगदी वेळ दिला आणि सरांनी आपल्याला अतिशय जिथे एवढ्या गडबडीत देखील आपल्याला वेळ दिला. त्या विषयातून त्यांच्या येण्यानं भारतीय समाजासाठी एक आजचा खरा स्वातंत्र्याचा दिवस उगवला. त्यामुळं सर्व पारधी बांधवाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवाच्या वतीने मी साहेबांचं आभार मानतो आणि श्रीकांत पाटील साहेबांचं देखील मनापासून आभार मानतो. मी इथं थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.